सो आज परत घेऊन आली कंबाईन ब्लॉग जो की आहे संडे आणि काल संडेचा दिवस तर फुल आम्ही डमरूसाठी डेडिकेट करतोय, कारण की फक्त डमरूचे शूट घेतलेले आहेत आम्ही सकाळी, कारण की डमरू गेलेला चर्चला त्याच्या बापूसोबत आणि पूर्ण चर्चमध्ये त्याचाच धिंगाणा चालला होता. सगळे त्यालाच बघत होते आणि कधी गेले तर जग काही मला माहित नाही. मी ॲज युजल मेल्यासारखी झोपलेली असते. त्यानंतर चर्च संपल्यानंतर डमरूला तो घेऊन गेलेला जरा तलावावर, तर तिथं जरा फिरत होता आणि आमच्या साहेबांनी चष्मा काही घरी येऊपर्यंत काढलाच नव्हता. तर संडे तर आमचा असंच गेलेला, म्हणजे काहीच नाही, फालतूचा टाइमपास केलेला. संडे होता म्हणून, सगळ्यांना सुट्टीच होती म्हणून. तर हा दिवस आहे कालचा. तर सकाळी उठल्यानंतर डमरू त्याच्या बाबाला बघत होता, कशा आंघोळ करतात की तोंड धुतेत बघत होता. दुपारी अशीच मी जरा बाहेर बसलेली, बाहेरचा नजारा बघत, तेवढ्यात उमेशचा मला फोन आला की आता मी घरी येत नाही, मला यायला खूप उशीर झाला. ऍक्च्युली तो गेलेला ठाण्याला. तर मग मी त्याला बोलले की मला झुडिओला जायचंच आहे, तर मी तसंच तुझ्यासाठी टिफिन घेऊन येते. आणि गाडीमध्ये पेट्रोल पण नव्हता, तर म्हटलं आता पहिलं पेट्रोल भरायचं काम करून घेऊया. मग पेट्रोल भरला, त्याचा टिफिन दिला, झुडिओला गेले. हा ड्रेस मला खूप आवडलेला, पण ह्याची मधली जी साईज आहे ना ती मला भेटलीच नाही, म्हणजे थोडं एक्स्ट्रा लार्ज झालेलं आहे. मला ऍक्च्युली एल साईज पाहिजे नव्हती, पण ती काय मला भेटली नाही. मग मी 3 टी-शर्ट घेतले, 500चे होते. घरी जाता जाता म्हटलं जरा फटाके घेऊन जावा डमरूला, कारण की त्याची पहिलीच दिवाळी, तो हे सगळं काही बघतोय ऐकतोय. मग काय 2 पॅकेट सुरसुरी घेतले, लसूण फटाकडा घेतला आणि बीडी बॉम्ब घेतलाय, जो की नवीन आलाय ना तो, मला पण एवढं काय माहिती. घरी आल्यानंतर डमरू त्याच्या बाबासोबत सुरसुरी वाजवत होता आणि आता व्हॉइस ओव्हर देताना पण खूप फटाकड्यांचा आवाज येत असेल, कारण की ऑब्व्हियसली दिवाळी आहे. तर सगळ्यांना हॅपी दिवाळी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय. टेक